हे स्वर्गस्थ शक्तीनो, द्या खडकांची अभेद्यता माझ्या मनाला. मला दान करा फक्त सहनशीलतेचे. वा वा. बडका सार्थक कुठं आहे रे? हा सार्थक, इथं. हे मूळ बुलंद किल्ले बांधले लेखकांनी. आम्ही केवळ त्यांचे रखवालदार बरं का. राम गणेश, श्रीपादराव, काकासाहेब, अण्णासाहेब, विजयराव, मामासाहेब, एकापेक्षा एक भय. प्रेक्षकांच्या आसमांवर आपल्या दुःखाचं पेक काढणारी अघोरी माणसं, काळी जाडून त्यांच्या काजलीनं अक्षर कोडणारी जमाची नामशेष यांनी भरली या पिशाच्या सारखी पात्र माझ्या या देहामध्ये. सुधाकरा, तळीरामा, ऑथेल्लो, सीझर, हेनरी बेकेट, अडे कुठे वलसंडीला जाऊन बसला रे? हरामांनो, तुमच्या कागदी दुःखाला आयुष्यभर मी माझ्या प्राणाची भुंकड घालून सजवलं, आभाळा एवढं मोठं केलं. आता माझं काय रे? माझंही दुःख तुमच्या इतकं असल आहे. धार धार जोराहून काळी चिरते तरी कोणतं एवढंही वाढेना. तुमच्या आत्मेची उंची गाठायला आता माझं कोणता अपमान व्हायला पाहिजे रे, ते तरी सांगा. राजे हो, तुमच्या रडण्याचे सोहळे माजवले. आता या नटाच्या व्यथेला कवडीची किंमत नाही. अरे जगात कुठे न्याय नसेल तरी या रंगमंचावर असायला हवा ना. ओ सार्थक, तुम्ही प्रेक्षक बोलवलंय, मला सांगितलं नाही का रे? मी कशाला माझी व्यथा सुनवते? मी तुम्हाला परफॉर्मन्स दाखवतो. हा परफॉर्मन्स बरं का. ओ ही सेकंड लाईन पुढं नाही जायची ना? ओके, कळलं. ही स्क्रिप्ट आहे, विसरलोच तर हेल्प होईल. टू बी or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खडकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरंगाच्या आनंदानं, का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार दोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की पुन्हा येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागले तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे सोनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणाऱ्या बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात होणाऱ्या सत्वांची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकरांच्याच दाराशी. विधाता, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तूही आम्हाला विसरतोस.
पण मग हा विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कोणाच्या? नाटक संपलं. प्रेक्षक जाणार आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यात मुस्कान असेल, ठहाका असेल, काहीतरी काय लेखकाचं काय रे? दूर व्हा सगळ्यांनी. निरर्थक आहे. दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कुणाची प्रार्थना करीत नाही, आणि प्रार्थना केली तरी तिला क्षमा करीत नाही. दूर व्हा. आता या लखाकणाऱ्या आकाशात अढलपत मिळवायचा आहे ध्रुवासारखा, ज्या गणित माणसाच्या दुनियेत मिळवलं होतं जुलियस सीझरनं. आणि तो मी आहे, जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे. तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे सुधाकर, मी ओथेल्लो, मी हॅमलेट, आणि मी गणपत रामचंद्र बेलवलकर नट सम्राट. सारे महापुरुष माझ्या या देहाच्या शामियान्यात राहायला आले आहे. महापुरुषांची छाती म्हणजे माळेकरांच्या कटारीला वाण. सारे माळेकडे गेलो, सगळ्यांनी उपासल्या कटारी घेऊन. पण मला पुढे जायला हवं. Brutus, you too. कळलं का रे सार्थक? असं नाटक असतं मला.